परीक्षा जवळ आली की सर्वात मोठा प्रश्न असतो, अभ्यास कसा करू? आणि स्वामी विवेकानंदांच्या मते या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे एकाग्रता. स्वामीजी सांगतात, ज्ञान मिळवण्याची फक्त एकच पद्धत किंवा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे एकाग्रता. एकाग्रता जितकी अधिक तितके अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकते. ज्ञान मिळवण्यासाठी एकाग्रता हे एकमेव आणि प्रभावी साधन आहे. स्वामी विवेकानंद यांनी ह्यासाठी अगदी सोपे उदाहरण दिले आहे. आपल्या प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना रसायनशास्त्रज्ञ एकाग्रता प्राप्त करतात आणि त्यामुळेच ते योग्य ते ज्ञान मिळवू शकतात. तसेच खगोलशास्त्रज्ञ देखील दुर्बिणीतून एक ना अधिक वेगवेगळे रहस्य उलगडतच जातात, कारण ते एकाग्र झालेले असतात. पण ही एकाग्रता कशी मिळवायची? स्वामीजींनी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील पहिली पायरी म्हणजे योग्य श्वासोच्छ्वास म्हणजेच प्राणायाम. यामुळे शरीर संतुलित होते आणि मन शांत होते. दुसरी पायरी म्हणजे ध्यान मेडिटेशन. यामुळे मनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. मग वाट कसली पाहताय? ध्यान करा, एकाग्र व्हा आणि आपले ध्येय साध्य करा. चला उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.